नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 72% मतदान, 19,65,000 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। 23 नोव्हेंबरला होणार मतमोजणी। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 8ही मतदारसंघामध्ये बुधवारी मोठ्या उत्साहात मतदान झाले। एकूण 72% मतदान झाले असून जिल्ह्याच्या अनेक भागात मारामारी आणि बाचाबाची सारखे प्रकार घडले आहेत। काही ठिकाणी मतदान यंत्रे नादुरुस्त देखील झाल्याचे प्रकार आढळले। एकूणच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे। आता सर्वांचे लक्ष दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे। राज्याच्या राजकारणामध्ये हेवीवेट जिल्हा म्हणून सातारा जिल्हा हा ओळखला जातो। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले आहे। सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरुवात झाली। सर्वत्र उत्साह दिसून येत होता। पहिल्या टप्प्यातच मतदानाचा वेग वाढला होता। निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्व उमेदवारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मतदानाचा हक्क बजावला। त्याचबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य प्रशासकीय खातेप्रमुखांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। सायंकाळी 6 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्तपणे 71.90% मतदान झाले। फलटण राखीव मतदारसंघात 71.8%, वाई मतदारसंघामध्ये 67.58%, कोरेगाव मतदारसंघात 77.64%, मान मतदारसंघात 71.41%, कराड उत्तर मध्ये 74.73%, कराड दक्षिण मध्ये 76.32%, पाटण मतदारसंघात 63.52%, तर सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये 63.52% मतदान झाले। एकूण मतदान 71.90% झाले आहे। सातारा जिल्ह्यात एकूण 26,42,794 मतदारांपैकी 19,65,000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे। खंडाळा तालुक्यात मोरवे येथे मतदानाचा अधिकार बजावताना हृदयविकाराचा धक्का, ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदाराचा जागीच मृत्यू। सातारा जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी सायंकाळपर्यंत चुरशीने मतदान झाले। मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असताना जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली। बुधवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावत असतानाच एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला। खंडाळा तालुक्यातील मोरवे गावात ही घटना घडली आहे। श्याम धायगुडे, वय 67 वर्ष असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे। वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुके असा मिळून वाई विधानसभा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली। खंडाळा तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत धायगुडे हे मुंबई येथे सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटंट होते। काही वर्षांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी म्हणजेच मोरवे तालुका खंडाळा येथे स्थायिक झाले होते। मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर गेले होते। तिथेच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला। व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले व गावाकडे येऊन शेती करत आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य जगत असलेल्या धायगुडे यांचा मतदानाचा हक्क बजावतानाच मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सुमारे 78% मतदान। भोसे गावात मतदान यंत्रावरून हाणामारी, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बुधवारी शांततेत मतदान झाले। दुपारी 3 वाजेपर्यंत 53.86% मतदान झाले होते। दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला। उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदारांची मतदान केंद्रात गर्दी झाली। प्रत्येक मतदान केंद्रावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सुमारे 35 ते 40 मतदान केंद्रांवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोठमोठ्या रांगा लागल्या असल्याने तेथील मतदान उशिरापर्यंत सुरू होते। एकूण 77.64% मतदान झाले। मतदानादरम्यान भोसे येथे मतदान यंत्रातून आवाज येत नसल्याच्या कारणावरून कार्यकर्ते भिडले आणि हाणामारी झाली। या प्रकरणी मात्र कोणताही गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नाही। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 3,21,122 मतदार असून त्यापैकी 2,49,332 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यापैकी पुरुष मतदारांची
मतदारांची संख्या 1,28,574 असून महिला मतदारांची संख्या 1,20,757 एवढी आहे. एकूण 365 केंद्रांवर एकाच वेळी सकाळी 7 वाजता मतदानास प्रारंभ झाला. पहिल्या 2 तासात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7% मतदान झाले होते. 11 वाजेपर्यंत मतदानाचा आकडा 21.24% गेला. दुपारच्या सुमारास काही अंशी मरगळ होती. 1 वाजेपर्यंत 38.29% मतदानाचा वेग जाऊन पोहोचला. 3 वाजता तो 53.86% वाढत गेला. दुपारनंतर मतदानाचा वेग चांगलाच वाढला. सायंकाळी 5 वाजल्यापासून मतदारांची मतदान केंद्रात गर्दी झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 68.64% मतदान झाले. शेवटच्या 1 तासात मतदान केंद्राबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोठमोठ्या रांगा लागल्या असल्याने तेथील मतदान उशिरापर्यंत सुरूच होते. शेवटच्या तासाभरात 7% मतदान झाले. एकूण मतदान 77.64% एवढे झाले. ग्रामीण भागातील भोसे, जळगाव, तडोळी-समत, कोरेगाव आणि रेवडी येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, उपनिरीक्षक गणेश माने व दीपिका मुसळे यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना समज दिली. भोसे येथे मतदान केल्यानंतर मतदान यंत्रातून आवाज येत नसल्याचा आक्षेप काही कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यावरून 2 गटामध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यावसन बाचाबाचीत झाले. झोनल अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून मशीनमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर पोलिसांनी समजून सांगितल्यानंतर दोन्ही बाजूने या विषयावर संपूर्ण पडदा टाकण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया व्यवस्थित असल्याचे त्यांनी निर्वाळा दिला. त्यानंतर मतदानास सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्नी वैशालीताई शिंदे यांच्या समवेत लासुर्णे येथील मतदान केंद्रावर मतदान केले. आमदार महेश शिंदे यांनी खटाव येथील मतदान केंद्रामध्ये मतदान केले. त्याचबरोबर मतदारसंघातील अन्य उमेदवारांनी आपापल्या गावात मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान होत आहे. कोरेगाव मतदारसंघातून लासुर्णे येथून मी आणि माझ्या कुटुंबाने मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. अनिल देशमुखांवरती हल्ला झाला. लोकशाहीचं राज्य राहिलं कुठे? हुकुमशाही आहे. सगळीकडं तशाच पद्धतीचं वातावरण आहे. दडपशाही, हुकुमशाही अशा पद्धतीने दादागिरी चाललेली आहे. भाजपचे दिग्गज नेते आहेत, पैसे वाटप महाराष्ट्रामध्ये अशा अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भाजपने सध्या पैशाचं आणि धर्माचं धोरणीकरण करून राजकारण केलेलं आहे. पैशातून सत्ता आणि सत्यातून पैसे. अख्ख्या विनोद तावडे काय कोरेगाव मतदारसंघात सुद्धा पैशाचा पाऊस होता. महाराष्ट्रात नव्हे तर जिल्ह्यामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरत आहे. काय सांगा सर? कोरेगाव मतदारसंघामध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि 100% तुतारी वाजवणारा माणूस हा विजय होईल, महाविकास आघाडी विजय होईल असा माझा विश्वास आहे. निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्यानंतर खटाव तालुक्यातील जांब येथे सोशल मीडियावर जाहीर प्रचाराचा प्रकार. 2 अपक्ष उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव केली तक्रार. विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवारी सायंकाळी 5 वाजता संपल्यानंतर खटाव तालुक्यातील जांब या गावामध्ये काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन सोशल मीडियावर जाहीर प्रचार केला आहे. या प्रचाराचा आम्हाला निवडणुकीत फटका बसला आहे. एकूणच आदर्श आचारसंहितेचा हा भंग असून या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या अपक्ष उमेदवार महेश कांबळे आणि तुषार मोतलिंग यांनी केली आहे. येते 24 तासामध्ये याविषयी न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा, त्याचबरोबर वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयापर्यंत या विषयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तुषार मोतलिंग व महेश कांबळे यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्याकडे दुपारी 2:30 वाजता लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. जांब येथे मागासवर्गीय समाजावर राजकीय दबावातून प्रशासनाने अन्याय केला आहे. कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता मागासवर्गीय समाज बांधवांच्या शेतातून रस्ता काढण्यात आला आहे. ही बाब या समाज बांधवांनी सांगितल्यानंतर आम्ही दोघांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली होती. त्यानंतर समाज बांधवांशी संवाद साधून अन्यायाविरोधात लढा देण्याचा निर्धार केला होता. विरोधकांनाही ही बाब समजताच त्यांनी निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्यानंतर
ग्रामस्थ आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भूमिका मांडत मुलाखती घेत एक प्रकारे विद्यमान आमदारांचा प्रचार केल्याचे आढळून आले आहे। या संदर्भात आम्ही रीतसर तक्रारी अर्ज केले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा याविषयी आंदोलन केले जाईल। वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय नेला जाईल असा इशारा मोतलिंग व कांबळे यांनी दिला आहे। राजकारणाचा भाग करून आचारसंहितेचा प्रचाराचा दिवस संपलेला असताना सुद्धा 19 तारखेला त्यांनी तिथे आमदारांचे प्रचार करायचा म्हणून ती व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि आदर्श आचारसंहितेचा त्यांनी भंग केलेला आहे। तरी आम्ही आता आमचे जे मित्र आहेत महेश कांबळे, ते एक उमेदवार आहेत, त्यांनी कलेक्टर साहेबांकडे एक तक्रार केलेली आहे। ऑनलाईन काल रात्री तक्रार केलेली आहे आणि आज सुद्धा एक तक्रार केलेली आहे लेखी। तर 24 तासात जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही कलेक्टर साहेबांच्या गेट बाहेर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही आवाज नाही उठवायचा का? तुम्ही तुमचं प्रशासन वापरून आमच्यावर दबाव आणणार का? हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि कलेक्टर साहेबांना आमची खरीच विनंती आहे, कलेक्टर साहेबांना मी लोकसभेच्या वेळेला पण तक्रार केलेली होती, पण त्याच्यावर गांभीर्याने घेतलं नव्हतं। आता आमची गोष्ट गांभीर्याने घ्या, आमची तक्रार गांभीर्याने घ्या, नाहीतर आता आम्हाला अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल। सोशल मीडियावरती एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सरळ महेश शिंदेचा प्रचार केलेला आहे। मी एक दलित समाजातील मातंग समाजाचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी मातंग समाजाच्या किंवा दलित समाजाचे जे प्रश्न सोडवत असतो वारंवार शासन दरबारी ते प्रश्न मांडून मी त्यांचे प्रश्न मांडून त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असतो। आणि काल त्या लोकांनी तिथे महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ त्यांनी माझ्या मताची विभागणी केलेली आहे। तरी मी काल संध्याकाळी सुद्धा ऑनलाईन तक्रार दाखल केलेली आहे। आज प्रांत साहेबांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे। जर मला न्याय नाही भेटला तर मी हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाणार आहे। सातारा लातूर महामार्गावर वर्धनगड घाटात कारला धडक देणारा सिमेंट टँकर चालकाने कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर नाल्यात केला पलटी। कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धनगड घाटाच्या पायथ्याशी पंढरीनाथ फडके फार्म हाऊसच्या समोर भरधाव वेगातील सिमेंटच्या टँकरने हुंडाई i20 कारला मंगळवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिली। या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले। अपघातानंतर सदर टँकर कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणत असताना चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने तो नाल्यात जाऊन पलटी झाला। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री 1:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सांगितले की दत्तात्रय बापूराव शिंदे हे हुंडाई i20 कार घेऊन निघाले होते। वर्धनगड घाटाच्या पायथ्याशी पंढरीनाथ फडके फार्म हाऊसच्या समोर भरधाव वेगातील सिमेंट टँकरने हुंडाई i20 कारला जोरदार धडक दिली। या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले। शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टँकर चालक खाजालाल बाबूलाल मुजावर वय 28 राहणार पानमंगळूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघात स्थळावरून टँकर हा कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यास चालकाला सांगितले होते, मात्र चालकाला तो व्यवस्थित चालवता आला नाही। पोलीस ठाण्याच्या बाहेरच्या बाजूला रहमतपूर रस्त्यावर नाल्यात जाऊन टँकर पलटी झाला। बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास 2 मोठ्या क्रेन आणून हा टँकर नाल्यातून बाहेर काढण्यात आला। अपघात प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास हवालदार विक्रम लावंड करत आहेत।